आज आपण इयत्ता 10वी सेमी आणि मराठी या दोन्ही वर्गांसाठी आपण एकत्रितच व्हिडिओ बनवत आहोत। तो बारकाईने पहा। थोडाफार बदल आहे। प्रश्न लिहिताना मराठी आणि इंग्रजी दोन्हीमधूनही लिहिलेला आहे। कालपर्यंत आपण सर्व सूत्र या ठिकाणी पाहिलेली आहेत। प्रॅक्टिस सेट 6.1 मधील आपण क्वेश्चन पहिला या ठिकाणी घेतलेला आहे। जर sin थीटा = 7/25 7/2 25 तर cos थीटा आणि tan थीटा यांच्या किमती काढा। फाइंड द व्हॅल्यू। वी नो sin थीटा बरोबर 7/25 हे आपल्याला माहिती आहे। त्यावरून आपल्याला या ठिकाणी मी काही सूत्र लिहितो पहा। sin वर्ग थीटा 1 - cos वर्ग थीटा cos वर्ग थीटा = 1 - sin वर्ग थीटा। अशी आपण भरपूर अशा प्रकारचे सूत्र पाहिलेले आहेत। त्यानंतर tan वर्ग थीटा = sec वर्ग थीटा - 1 cot वर्ग थीटा = cosec वर्ग थीटा - 1 sin cot tan cot sec वर्ग थीटा = 1 + tan वर्ग थीटा tan वर्ग थीटा cosec वर्ग थीटा = 1 + cot वर्ग थीटा sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा = 1। हे सूत्र आणि ही दोन सूत्र एकच आहेत। पहा, ही काही सूत्र मी या बाजूला लिहून ठेवलेली आहेत। यापूर्वी ती आपण सूत्र पाहिलेली आहेत। सूत्रांचा वापर करून या ठिकाणी उदाहरण सोडवायची। फार तर आपण हे सूत्र वापरून पहा। sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा = 1। आपणाला किंमत कोणाची काढायची? cos थीटा। मग cos वर्ग थीटा = 1 - sin वर्ग थीटा हे सूत्र डायरेक्ट वापरलं तरी चालेल। पहा, cos वर्ग थीटा = 1 - what is the value of sin theta? sin थीटाची किंमत आहे 7/25 पण त्याचा वर्ग 1 - 7चा वर्ग 49 25 चा वर्ग 625 याचा तिरकस गुणाकार करावा लागेल। 625 - 49 भागिले 625 म्हणून cos वर्ग थीटा = 625 मधून इथे राहतील 576 वजाबाकी भागिले 625। आता टेकिंग स्क्वेअर रूट। मराठी वाल्यांनी इथं फक्त म्हणायचे दोन्ही बाजूची आपण वर्गमुळे काढू। देअरफॉर cos थीटा = 576 चे वर्गमूळ किती आहे? 24 आणि 625 चे वर्गमूळ आहे 25। पहा, फक्त सूत्र वापरायची आणि किमती काढायच्या। आता आपल्याला आणखी एक सूत्र आहे पहा। काल पाहिले tan थीटा = sin थीटा भागिले cos थीटा। आता आपण या सूत्राचा वापर करू। tan थीटा = sin थीटा भागिले cos थीटा। sin थीटाची किंमत तुम्हाला दिली 7/25 पुन्हा त्याला भागिले cos थीटा आहे 24/25 म्हणून tan थीटा = 7/25 हेच उलट करायचं भागिलेचे गुणिले 25/25 रिमेन्स काय शिल्लक राहिलं 7/24। अशा पद्धतीने आपल्याला दोन प्रश्न विचारलेले होते।
cos theta is equal to 24/25 and tan theta is equal to 7/24. अशा पद्धतीचे आपण या ठिकाणी दोन प्रश्न, आणखी दुसरी एक मेथड आहे पण ती आपण नंतर पाहू. प्रश्न दुसरा पहिला मी मराठीतून लिहितो पहा. जर tan theta is equal to 3/4 tan theta, तर sec theta आणि cosec theta च्या किमती माहित करा. आणि इंग्रजीमध्ये प्रश्न काय लिहिता येईल पहा. प्रश्न दुसरा काय आहे. tan theta is equal to 3/4, find the value of sec theta cosec theta. Sec theta and cosec theta. पहा, आपणाला दिलेल्या किमती, विचारलेल्या किमती आणि सूत्र हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेले आहे. त्याची फक्त ऍडजस्टमेंट करायची. पहिला आपणाला सेक वर्ग थीटाचं काय सूत्र आहे पहा. सेक वर्ग थीटा इज इक्वल टू, पहिलं तुम्हाला tan थीटा दिलेला आहे 3/4. त्याला उदाहरणाच्या माहितीवरून म्हणा किंवा गिवन म्हणा, हे दिलेले आहे. आणि आता आपल्याला काय करायचे, सूत्र वापरायचे. इथलं सूत्र पहा. सेक वर्ग थीटा इज इक्वल टू 1 प्लस tan वर्ग थीटा 1 अधिक 3 भागिले 4 चा वर्ग 1 अधिक 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 16 1 16 अधिक 9 भागिले 16 म्हणून 16 9 25 भागिले 16 सेक वर्ग थीटा. त्यानंतर सेक वर्ग थीटा टेकिंग स्क्वेअर रूट, म्हणजे मराठीत लिहायचं दोन्ही बाजूची वर्गमुळे काढू. मग सेक थीटा इज इक्वल टू 5/4. 25 चं वर्गमूळ 5 आलं, 16 चं वर्गमूळ 4. सेक वर्ग थीटाच्या ऐवजी फक्त आपण काय लिहिणार, सेक थीटा. आता आपल्याला आणखी एक किंमत काढायची, ती म्हणजे कोसेक. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ कोसेक नाही कॉस थीटा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, सेकंड विचारलाय कॉस थीटा. आता सेक थीटाची किंमत आपल्याला माहिती आहे. आता पुन्हा आणखी एक सूत्र लागणार आहे आपल्याला. cot थीटा इज इक्वल टू cos थीटा अपॉन sin थीटा. आता पहा आणखी काय सूत्र लागणार आहे पहा. sin थीटा इज इक्वल टू 1 cosec थीटा, cos थीटा इज इक्वल टू 1 sec थीटा, tan थीटा इज इक्वल टू 1 cot थीटा, cot theta is equal to 1 tan theta, cot sec theta is equal to 1 cos theta and cosec theta is equal to 1 sin theta. मी या बाजूला सूत्र लिहितोय. आता आपल्याला sec theta ची किंमत माहिती आहे आणि तुम्हाला कोणाची किंमत काढायची, cos theta ची. मग cos theta ची किंमत काढायची असेल, cos theta is equal to 1 sec theta. मग cos theta is equal to 1 भागिले sec theta म्हणजे 5/4. cos theta is equal to 1 भागिले म्हणजे गुणाकार करायचा, उलट 4/5. म्हणून cos theta is equal to 4/5. cos theta ची किंमत किती आली, 4/5. या पद्धतीने तुम्हाला उदाहरण सोडवता आली पाहिजे. उदाहरण
आता आपण पाहूया तिसरं. या बाजूला सगळी आपण काय लिहिलेले आहेत, सूत्र लिहिलेले आहेत. मराठीमधून उदाहरण तिसरं काय आहे प्रथमतः आपण पाहू. जर cot theta is equal to 40/9 तर cosec theta व sin theta च्या किमती माहित करा. if cot theta is equal to 40/9 तर cosec theta आणि sin theta च्या किमती तुम्हाला काढायला विचारलेल्या आहेत. उदाहरण या ठिकाणी बारकाईने जर लक्ष दिलं तर अवघड काही नाही. या उदाहरणामध्ये पहा आपल्याला काय लिहिलेलं आहे. cot theta is equal to 40/9 cot theta बरोबर 40/9. आता cot theta वरून किंमत कोणाची काढायची आपल्याला हे पहा. हे सूत्र पहा. 1 अधिक cot वर्ग थीटा म्हणजे कोसेक वर्ग थीटा. cot आणि कोसेक यामधला संबंध आहे म्हणून मी या ठिकाणी काय सूत्र लिहितो पहा. कोसेक वर्ग थीटा इज इक्वल टू 1 प्लस cot वर्ग थीटा. 1 प्लस 40/9 ब्रॅकेट स्क्वेअर. 40 चा वर्ग येतो 1600, 9 चा वर्ग येतो 81. तिरकस गुणाकार जर आपण केला 81 अधिक किती रे 1600 भागिले 81 एक 81 म्हणून 1681 भागिले किती 81. कोसेक वर्ग थीटा आता काय करायचं आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट. इथे मराठीत म्हणायचं दोन्ही बाजूची स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ. मग कॉस वर्ग थीटाचं वर्गमूळ कोसेक वर्ग थीटाचं वर्गमूळ येईल कोसेक थीटा. 1681 हे कशाचं वर्गमूळ आहे ते आहे 41 चं वर्गमूळ आणि 81 चं वर्गमूळ आहे 9. एक किंमत आपल्याला मिळाली. त्यानंतर आपल्याला किंमत काढायची sin थीटा. माहिती कशाची किंमत आहे कोसेक थीटाची किंमत माहिती आहे. कशाची किंमत काढायची sin थीटा म्हणजे या सूत्राचा. हा एवढी सूत्र इतकी महत्त्वाची आहे. sin थीटा बरोबर काय सूत्र आहे sin थीटा बरोबर 1 भागिले कोसेक थीटा. 1 भागिले कोसेक थीटाची किंमत 41 भागिले 9. 1 भागिले याने भागणे म्हणजे एकाला याच्या गुणाकार व्यस्ताने म्हणून sin थीटा इक्वल टू 9/41. sin थीटाची किंमत आली 9 भागिले 41. असं हे अत्यंत महत्त्वाचं उदाहरण होतं. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत हा क्वेश्चन किंवा होता तिसरा होता. यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न चौथा. नीट बारकाईने लक्ष द्या. संपूर्ण सूत्र तुमच्या समोर लिहिलेले आहेतच. प्रश्न चौथा असा आहे क्वेश्चन 4. जर 5 sec थीटा वजा 12 कोसेक थीटा बरोबर 0 असेल तर sec थीटा cos थीटा व sin थीटा च्या किमती शोधा. आणि हाच प्रश्न इंग्रजीमध्ये कसा विचारलेला आहे पहा. या ठिकाणी इफ
5 sec theta minus 12 cosec theta equal to 0. Find the value of sec theta, cos theta and sin theta. अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी हे दोन प्रश्न या ठिकाणी सोडवायचे. बरं, एकत्रितरित्या पहा. 5 sec theta 12 cosec theta is equal to 0. आता आपल्याला कोणत्याही प्रकारचं गुणोत्तर दिलेलं नाही. मग 5 sec theta हे गुणिले वजा आहे, पलीकडे गेल्यानंतर आधी किती 12 cosec theta. आता आपण सूत्र वापरणार आहोत. तो sec theta म्हणजे काय? 5 into 1 upon cos theta 12 into cosec theta चं सूत्र आहे इथे पहा. cosec theta 1 upon sin. इथं कारण लिहा. sec theta is equal to 1 upon cos theta आणि cosec theta is equal to 1 upon sin theta. ही दोन सूत्र वापरतो. आता आपण काय करू? 1 upon cos theta जागेवर ठेवू. हा गुणिले आहे, दुसऱ्या बाजूला भागिले झाला की sin theta भागिले काय होईल? cos theta होईल. हा 12 जागेवर ठेवू, भागिले किती 5. फक्त sin theta भागिले 1 होईल. इथं काय होईल? sin theta भागिले cos theta 12 भागिले 5. याही किमतीचा आपल्याला पुढे वापर होणार आहे. याला म्हणून विधान क्रमांक 1. आता पहा काय केलं. या दोन ठिकाणी दोन सूत्र वापरली. भागिलेचा गुणिले केला. sin भागिले cos. इथं सूत्र पहा. sin भागिले cos is equal to tan theta. म्हणून आपल्याला पहिली किंमत आपल्याला tan theta काही विचारलेली नाही, पण ती किंमत काढावी लागेल. tan theta 12/5. दिस इज द सेकंड. tan theta ची किंमत आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला पहिली किंमत विचारलेली आहे sec वर्ग थीटा. sec वर्ग थीटा हे सूत्र वापरावं लागेल. आता पहा sec वर्ग थीटा is equal to 1 plus tan वर्ग थीटा. मग 1 plus tan थीटा ची किंमत आहे 12/5 12/5. 1 plus 12 चा वर्ग 144, 5 चा वर्ग 25. किरकस गुणाकार 25 × 25 144 भागिले किती 25 बरोबर 169/25 sec वर्ग थीटा. टेकिंग स्क्वेअर रूट मराठीत म्हणायचं दोन्ही बाजूची वर्गमुळे काढू. therefore sec theta is equal to 13/5. sec theta ची किंमत आपल्याला प्रथमतः मिळाली 13/5. आता पहा sec theta नंतर आता आपल्याला कोणाची किंमत काढता येईल. पहा sec theta म्हणजे काय? cos theta is equal to 1/sec theta. पहा यातलं प्रत्येक सूत्र आपण गणितामध्ये वापरतोय, म्हणून ही सूत्र पाठांतर महत्त्वाचे. पहा म्हणून तुमच्या समोर ही सगळी सूत्र दिली, त्याचा उपयोग कसा होतोय तो या ठिकाणी पहा. आता कोणतं सूत्र वापरलं आपण? sec theta. cos theta बरोबर sec theta ची किंमत 1/13/5. cos theta भागणे म्हणजे काय? त्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे. cos theta 5/13. आता आपल्याला शेवट इथे एक आपण वापरले. पहा cos theta ची किंमत आपल्याला मिळाली. आता आपल्याला काय वापरायचे?
साइन थिटा भागिले कॉस थिटाची किंमत 1 मध्ये आपण 12 भागिले 5 पाहिली होती. फ्रॉम 1 नुसार आता साइन थिटा जागेवर ठेवा. या ठिकाणी 12 भागिले 5 हे भागिलेचे इकडे काय होईल गुणिले होईल कॉस थिटा. साइन थिटा बरोबर 12 भागिले 5 गुणिले कॉस थिटाची किंमत 5 भागिले 13 5 ला 5 गेला म्हणून साइन थिटा बरोबर 12 भागिले 13. पहा आले का. पहिली सेक थिटाची किंमत किती आली 13 भागिले 5. कॉस थिटाची किंमत किती आली 5 भागिले 13 आणि साइन थिटाची किंमत किती आली 12 भागिले 13. आज आपण पाचवं गणित सुद्धा या ठिकाणी सोडवणार आहोत. पहा दोन्ही व्हिडिओ आपण एकत्र केलेले आहेत. पुन्हा आपण दोन प्रश्न या ठिकाणी व्यवस्थितरित्या लिहू. या उदाहरणामध्ये आता थोडासा सारणीचा वापर होतोय तर या ठिकाणी पाहूया. पहिलं मराठीतून उदाहरण लिहू. क्वेश्चन 5. जर tan theta is equal to 1 तर sin theta cos theta sec theta cosec theta ची किंमत काढा. आणि सेमीत तो प्रश्न कसा विचारलेला आहे पहा. इफ जर tan theta is equal to 1 find the value of sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta. पहा अत्यंत महत्वाचं या ठिकाणी उदाहरण आहे. पहिलं tan theta is equal to 1 given उदाहरणाच्या माहितीनुसार. आता पहा हे दिले tan कशाची किंमत 1 आहे फ्रॉम टेबल सारणी. पहा आपण ती सारणी पाहिली आत्ता आणि त्या तक्त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर tan आणि 45 tan 45 ची किंमत 1 येते. therefore this is the 1 this is the 2 from 1 and 2 याला 1 व 2 वरून मराठीत असेल हा आपण काय लिहू शकतो पहा. थीटा इज इक्वल टू 45. थीटाची किंमत किती आली 45. थीटाची किंमत आली 45. आता आपल्याला कोणाकोणाच्या किमती माहित पाहिजे. साइन थीटा म्हणजे साइन 45. सारणीत पाहून किंमत लिहा. साइन 45 ची किंमत 1 भागिले वर्गमुळात 2 आहे. सारणीत पाहायचे cos theta is equal to cos 45. cos 45 ची किंमत सुद्धा 1 भागिले वर्गमुळात 2च आहे. sec theta ची एक किंमत लागते आपल्याला बरोबर sec 45 आणि sec 45 ची किंमत सारणीत पहा किती आहे वर्गमुळात 2 आहे. आणि शेवटी आहे cosec theta म्हणजे cosec 45 आणि cosec 45 ची किंमत किती आहे वर्गमुळात 2च आहे. आता आपल्याला किंमत कशी काढायची पहा. sin theta plus cos theta भागिले sec theta plus cosec theta. sin theta ची किंमत टाका. sin 45 plus cos 45 sec 45 plus cosec 45.
साइन 45 अधिक कॉस 45 भागिले सेक 45 अधिक कोसेक 45. साइन 45 ची किंमत येते 1 भागिले वर्गमुळात 2. कॉस 45 ची किंमत आपण काढलेलीच आहे. सेक 45 ची किंमत आहे वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2. अंशीय स्थानी दोन अपूर्णांकांची बेरीज करत असताना त्या दोघांचा छेद समान आहे. अंशांशाची बेरीज 1 अधिक 1 भागिले वर्गमुळात 2 आणि छेदस्थानी या दोघांची बेरीज 2 वर्गमुळात 2. एकने किती झाले 2. 2 भागिले वर्गमुळात 2 भागणे म्हणजे या संख्येच्या गुणाकार व्यवस्थाने 2 भागिले वर्गमुळात 2. वर्गमुळात 2 आला वर्गमुळात 2 गेला. 1 भागिले वर्गमुळात 4 आणि 1 भागिले वर्गमुळात 4 ची किंमत देते 2. अशा प्रकारे sin थीटा प्लस cos थीटा भागिले sec थीटा प्लस cosec थीटा याची किंमत आली 1/2. या पद्धतीने आपण आज 5 उदाहरणं पाहिलेली आहेत. अजून या ठिकाणी आपण प्रश्न 6 मध्ये म्हणजे पुढील तासाला एका व्हिडिओमध्ये हा उदाहरण संच संपेल. अजूनही आपण काही उदाहरणं पाहू. क्वेश्चन 6 उद्या राहिलेली यातली काही उदाहरणं पाहू. सिद्ध करा आणि इंग्रजीमध्ये तिथं म्हटलेलं आहे प्रूव्ह दॅट. पहिलं उदाहरण त्यातलं असं आहे, फार महत्वाचं उदाहरण आहे. आता साइन वर्ग थीटा भागिले कॉस थीटा बरोबर सेक थीटा या पद्धतीचं उदाहरण आहे. तर याच्यात 12 उदाहरणं आहेत. आज आपण एखाद 2 उदाहरणं जर सोडवली तर राहिलेली उदाहरणं उद्या आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी या उदाहरणामध्ये या पद्धतीचं सिद्ध करत असताना उदाहरणाच्या 2 बाजू आहेत, LHS आणि RHS. आपण LHS म्हणजे डावी बाजू काय आहे साइन वर्ग थीटा भागिले कॉस थीटा अधिक कॉस. सेमीसाठी आपण LHS मराठीसाठी डावी बाजू शब्द घेतो. आता या ठिकाणी आपण या दोघांची बेरीज करत असताना याचा छेद आपल्या माहितीसाठी आपण घेऊ. छेद भिन्न आहे म्हणून या ठिकाणी तिरकस गुणाकार पद्धतीचा वापर करा. साइन वर्ग थीटाने एकाला गुणलं साइन वर्ग थीटा, कॉस थीटाने कॉस थीटाला गुणलं कॉस वर्ग थीटा भागिले छेदाचा गुणाकार कॉस थीटा. आता पहा सर्वात शेवटी इथे लिहिलेले सूत्र पहा. साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा म्हणजे काय? कारण घेऊन मार्क साइन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा इक्वल टू 1. साइन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा. आता 1 अपॉन कॉस थीटा या ठिकाणी पहा 1 अपॉन कॉस थीटा हे सूत्र जर तुम्ही वापरलं 1 अपॉन कॉस थीटा किंवा tan थीटा म्हणा, tan थीटा इक्वल टू 1 अपॉन कॉट थीटा. 1 अपॉन कॉट थीटा च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो tan थीटा बरोबर या ठिकाणी थांबा 1 अपॉन इथं कॉस थीटा आहे. कोणतं सूत्र वापरलं पाहिजे या ठिकाणी कॉस थीटा बरोबर आहे. इथं कॉस थीटा आहे मग 1 अपॉन कॉस थीटा म्हणजे हे सूत्र सेक थीटा इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा. मग 1 अपॉन कॉस थीटाच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो सेक थीटा. सेक थीटा म्हणजे काय RHS उजवी बाजू. पुन्हा एकदा लिहूया म्हणून साइन वर्ग थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा इक्वल टू सेक थीटा. या पद्धतीने तुम्हाला ही उदाहरणं
सोडवावी लागतील. याच्यामधलं दुसरं उदाहरण आपण घेऊया, म्हणजे 10 उदाहरणं राहतील ती आपण उद्याच्या तासाला पाहू. दुसरं उदाहरण आहे कॉस वर्ग थीटा कंसात 1 प्लस टॅन वर्ग थीटा इक्वल टू 1. LHS उजवी बाजू काय आहे पहा. कॉस वर्ग थीटा 1 प्लस टॅन वर्ग थीटा. या ठिकाणी हे उदाहरण सोडवताना डायरेक्ट सूत्र आहे 1 प्लस टॅन वर्ग थीटा मीन्स सेक वर्ग थीटा इक्वल टू 1 प्लस टॅन वर्ग थीटा. मग या कंसाच्या ऐवजी आपण कॉस वर्ग थीटा गुणिले 1 प्लस टॅन वर्ग थीटा म्हणजे सेक वर्ग थीटा. आता सेक थीटाचं पुन्हा सूत्र वापरा. सेक थीटाचं सूत्र काय आहे आताच पाहिलं आपण. सेक थीटा इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा. सेक थीटा बरोबर 1 अपॉन कॉस थीटा. तर सेक वर्ग थीटा लिहिताना 1 अपॉन कॉस वर्ग थीटा. सेक थीटा बरोबर मग आता आपण काय लिहू शकतो सेक वर्ग थीटा इक्वल टू 1 अपॉन कॉस वर्ग थीटा. हे लक्षात घ्या. मग कॉस वर्ग थीटाला कॉस वर्ग थीटा गेला. उत्तर काय आलं या ठिकाणी 1 आलं इक्वल टू RHS लेफ्ट हँड साइड उजवी बाजू. म्हणून आपण काय लिहू शकतो कॉस वर्ग थीटा 1 प्लस टॅन वर्ग थीटा इक्वल टू 1. अशा पद्धतीने आज आपण प्रश्न 5 पूर्ण केले. 6व्यामधील 2 गणितं घेतली. राहिलेली 10 गणितं आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत. तोपर्यंत ही सर्व उदाहरणं लिहा. पुस्तकात सोडवलेली काही उदाहरणं आहेत ती पण आपल्या वहीमध्ये लिहा आणि व्यवस्थितरित्या अभ्यास करा.